यानंतर पुढची बातमी पावसासंदर्भातली वर्ध्यातून। वर्ध्याच्या देवळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। या मुसळधार पावसामुळे बोरगाव ते आलोडा हा मार्ग बंद झालाय। यशोदा नदीवरील पूलही पाण्याखाली गेलेला आहे। वर्धा ते राळेगाव हा मार्ग बंद झालेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांच्याकडून। निलेश, काय अधिक माहिती? नक्कीच हेमाली, आज वर्धा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सकाळीपासूनच म्हणजे मध्यरात्रीपासूनच म्हणता येईल रिमझिम पाऊस आणि कुठे कुठे मुसळधार सदृश्य पाऊस सुरू झाला होता। परंतु वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस झाला असून त्या ठिकाणी थोडं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी तहसीलदार समर्थ क्षीरसागर असो की तेथील ठाणेदार संदीप कापडे हे तळ ठोकून आहे। त्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे बोरगाव ते आलोडा हा मार्ग बंद झालेला आहे। यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वर्धा राळेगाव हा सुद्धा मार्ग बंद झालेला आहे। अंजी अंदोरी पूल पाण्याखाली गेलेला आहे। तसेच शिरपूर, रत्नापूर व भिडी या गावामध्ये काही घरामध्ये पावसाचे पाणी गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आणि तातडीची मदत जी आहे महसूल विभागाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। खरं म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाचं वातावरण आहे। गेल्या अनेक दिवसापासून उसंत घेतलेल्या जिल्ह्याला आता कुठेतरी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिक आता समाधान व्यक्त करत आहेत। हेमाली, धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।